दुसरा राजे अध्याय 1 अहाबाच्या मृत्यूनंतर मोवाब इस्रायलावर उलटला। अहजा हा सोमरोनातील आपल्या वाड्याच्या माडीवरल्या खिडकीच्या जाळीतून खाली पडून दुखणाईत झाला। त्याने जासुदास अशी आज्ञा केली की तुम्ही जाऊन एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न करा की मी या दुखण्यातून बरा होईन काय। इतक्यात परमेश्वराचा देवदूत एलिया तिशबी यास म्हणाला, उठ, सोमरोनाच्या राजाच्या जासुदास जाऊन गाठ आणि विचार, तुम्ही एक्रोन येथील बाल जबूब दैवतास प्रश्न कराव्यास चालला आहात, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय। यास्तव परमेश्वर अहजास म्हणतो, ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। असे बोलून एलिया चालता झाला। जासूद राजाकडे परत गेले तेव्हा त्याने त्यास विचारिले, तुम्ही परत आला ते का म्हणून। त्यांनी त्यास सांगितले, एका मनुष्याने आम्हास वाटेत गाठून सांगितले की ज्या राजाने तुम्हास पाठविले आहे त्याचकडे परत जा व त्यास सांगा, परमेश्वर म्हणतो, तू एक्रोन येथले दैवत बाल जबूब यास प्रश्न कराव्यास मनुष्य पाठविले, ते इस्रायलात कोणी देव नाही म्हणून की काय। तर ज्या पलंगावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। त्याने त्यास विचारिले, ज्या मनुष्याने तुम्हास गाठून हे सर्व सांगितले तो दिसण्यात कसा होता। ते म्हणाले, त्याच्या अंगात केसाचा झगा होता व त्याच्या कमरेस कातड्याचा कमरबंद होता। तो म्हणाला, तो एलिया तिशबीच। यावर राजाने 50 एका नायकास 50 शिपाई देऊन एलियाकडे पाठविले। एलिया होता तेथे जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो पर्वत शिखरावर बसलेला त्याच्या दृष्टीस पडला। तो त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, खाली उतरून ये। एलियाने त्या 50 नायकास म्हटले, मी देवाचा माणूस असलो तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो। तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले। मग राजाने त्याचकडे पुन्हा 50 एका नायकास 50 शिपाई देऊन पाठविले। तो जाऊन त्यास म्हणाला, हे देवाच्या माणसा, राजाज्ञा आहे, तू लवकर खाली उतरून ये। एलिया त्यास म्हणाला, मी देवाचा माणूस असेन तर आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन तो तुला व तुझ्या 50 शिपायास भस्म करो। तेव्हा आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन त्याने त्यास व त्याच्या 50 शिपायास भस्म केले। मग राजाने तिसऱ्यांदा 50 एका नायकास 50 शिपाई देऊन पाठविले। ह्या तिसऱ्या 50 नायकाने जाऊन एलिया पुढे गुडघे टेकिले व विनवणी करून म्हटले, अहो देवाचे माणूस, माझा प्राण व ह्या आपल्या 50 दासांचे प्राण आपल्या दृष्टीला मौल्यवान वाटोत। पहा, आकाशातून अग्नीचा वर्षाव होऊन पहिले 2 नायक व त्यांचे 50 शिपाई भस्म झाले, पण आता माझा प्राण आपल्या दृष्टीस मौल्यवान वाटो। परमेश्वराचा देवदूत एलियास म्हणाला, खाली उतरून त्याच्याबरोबर जा, भिऊ नको। तेव्हा एलिया उठून खाली उतरून त्याच्याबरोबर राजाकडे गेला। त्याने त्यास म्हटले, एक्रोन येथले दैवत बाल जबूब याला प्रश्न कराव्यास तू जासूद पाठविले, ते इस्रायलात देव नाही म्हणून की काय। यास्तव ज्या बिछाण्यावर तू पडला आहेस त्यावरून तू उठावयाचा नाहीस, तू अवश्य मरशील। एलियाने सांगितलेल्या परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो मरण पावला। त्याला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या जागी यहोराम हा राजा झाला। यहुदाचा राजा यहोशाफाट याचा पुत्र यहोराम याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी हे झाले। अहजाने केलेल्या बाकीच्या गोष्टींचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय।